सर्वांना श्री स्वामी समर्थ डेली लाईफ विथ कृष्ण भक्ती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. काही दिवस आनंदाचे असतात तर काही दिवस आव्हानाने भरलेले असतात. पण देवावरचा विश्वास आणि सकारात्मक विचार आपल्याला पुढे चालत राहण्यासाठी ताकद देतात. माझ्या दिवसाची सुरुवात देवाच्या चरणी नमस्कार करून होते. काही क्षणांची प्रार्थना मनाला शांतता देते. प्रत्येक समस्येचे उत्तर लगेच मिळत नाही, पण देव आपल्याला तो समस्या पेलण्याची शक्ती नक्कीच देतो, नाही का? कधी आपण इतरांच्या आनंदाकडे पाहतो आणि स्वतःच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीही विसरून जातो. पण रोज एकदा तरी स्वतःला सांगायला पाहिजे, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल खरंच मी खूप कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करते. जीवनामध्ये काही गोष्टी मनाला दुखवतात. काही लोक समजून घेतात तर काही नाही. पण आपण चांगुलपणा सोडू नये, कारण शेवटी आपल्या कर्माची आणि आपल्या मनाची शांततेची किंमत सर्वात जास्त महत्त्वाची असते, नाही का? आणि त्यासाठीच अध्यात्म आहे. भगवंताला मनापासून एक फूल किंवा फुलाची पाकळी जरी अर्पण केली ना, ती जे शांतता आणि समाधान जे आहे ना, खरंच त्याचं शब्दांमध्ये वर्णन नाही करता येत. आणि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात ना, तू प्रेमाने मला एक फूल किंवा पान काहीही अर्पण कर, मी ते खरंच प्रेमाने स्वीकार करेन. आपण जे पाची पक्वान भगवंतासमोर जे अर्पण करत असतो, काय खरंच भगवंत ते खातो? तर तो त्यामागचे भाव बघत असतो की कोण्या अर्थाने, कोण्या भाव आणि प्रेमाने मला हा भक्त खाऊ घालतोय, आणि त्या प्रेमाने भगवंत हा ग्रहण करत असतो. तर आज आहे कमला एकादशी, अधिक मासातली दुसरी एकादशी. एरवी जरी एकादशी नाही धरली तरी ही एकादशी नक्कीच धरायला पाहिजे. असं म्हणतात, ही एकादशी जर केली तर सर्व एकादशी केल्याचं फळ मिळतं. त्या सर्वांना रामकृष्ण हरी. घरकाम कधीच संपत नाही आणि रोजची धावपळ सुरूच असते. या छोट्या छोट्या कामामध्ये जीवनाचा खरं सौंदर्य दडलेलं आहे. आपल्या कुटुंबासाठी प्रेमाने केलेले प्रत्येक काम हे देखील एक प्रकारची सेवाच आहे. म्हणतात ना, जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वास करे. खरंच हे खरं आहे. पूर्वी बायका आपले सडा शेणाने आणि सारवत होते, पण आता ना मातीचं घर राहिलं ना शेण राहिलं, सगळीकडे स्टाईल बसल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं खरंच जास्त साफसफाई करावं लागते. साफसफाई करणं हे एकाच व्यक्तीचं काम नसतं, म्हणजेच गृहिणीचं. प्रत्येकाने त्याला हातभार लावायला पाहिजे. प्रत्येकाने वस्तू घेतली, तिथून जर जागच्या जागी परत वापस ठेवली तर खरंच एवढी घाण होणार नाही. त्या स्त्रीवर पण लोड येणार नाही. कारण घरचं काम असं आहे ना, जे जर केलं ना तर कोणी म्हणणार नाही खरंच काय केलं. एक दिवस नका करू, म्हणजे कळन की खरंच दिवसभर बायका घरात काय करतात. जर घरची स्त्री आजारी पडली ना तर पूर्ण घर आजारी पडतं. जर आपण तिला कामामध्ये थोडीफार मदत केली तर ती निरोगी राहील आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे सांभाळेल, हो ना? रे बघा, चालू होती छोटी सफाई. मी रोज असं वेगळं काही जास्त करत नाही. जेवढं छोटं करता येईल साफसफाई तेवढी करत असते, म्हणजे एक खटी लोड येत नाही. चला, सगळ्यांनी जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. देव करो तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान कायम राहो. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्याने आशेने सुरू करा.